नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन प्रकरणास सुरुवात करायची आहे। वास्तव संख्या। वास्तव संख्या म्हणजे काय हे आपण थोडक्यामध्ये समजून घ्यायचं आहे आणि यावर आधारित सराव संच 2.1 आपल्याला या व्हिडिओमध्ये सोडवायचा आहे बेटा। तर आपण इयत्ता 5वी 6वी पासून नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या या सर्व संख्यांचा अभ्यास करत आलेलो आहोत। तर याच संख्या मालिकेतील पुढची संख्या म्हणजेच वास्तव संख्या म्हणजे काय हे आपल्याला पूर्ण या प्रकरणामध्ये शिकायचं आहे। यावर आधारित काही कन्सेप्ट, काही संकल्पना आपल्याला शिकायच्या आहेत बेटा। तर हे सर्व शिकण्याच्या अगोदर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या एस.एस. कदम सर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं व सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेलचं बटन आहे ते क्लिक करावं मुलांनो, जेणेकरून मी पाठवलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील व आपण मिळून गणित या विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकू। मुलांना इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित ते इयत्ता 10वी गणित पर्यंतचा प्रत्येक सराव संच व प्रत्येक सराव संचामधील प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे। म्हणून गणित या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी आजच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे। तर बेटा, या ठिकाणी वास्तव संख्या हे समजून घेताना पहिल्यांदा आपण संख्यांचा प्रकार बघितलेला आहे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो आपण? n या अक्षराने नैसर्गिक संख्या दाखवलेल्या असतात। नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या। आपण कोणतीही संख्या मोजताना कुठून सुरुवात करतो? वर्गामध्ये 25 मुलं आहेत असं म्हणायचं असेल तर कुठून सुरुवात करतो मोजायला? 1 पासून सुरुवात करतो। म्हणजेच ते कसं मोजतो आपण? 1 2 3 4 5 डॅश 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 डॅश। म्हणजे या सर्व संख्यांचा समावेश नैसर्गिक संख्यामध्ये होतो। 5 ते पुढे अनंत पर्यंत, म्हणजे संख्या कधी संपतील का? संपणार नाही। अशा प्रकारच्या संख्या समूहाला म्हणायचं नैसर्गिक संख्या। पुढचा संख्या समूह आहे डब्ल्यू, म्हणजेच होल नंबर्स। होल नंबर्स म्हणजेच पूर्ण संख्या। पूर्ण संख्येमध्ये सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0 आहे, परत 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 डॅश 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 डॅश। म्हणजेच पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्येमधल्या सगळ्या संख्या येतात बेटा आणि फक्त 0 ही वेगळी संख्या आहे। ते 0 ह्या संख्येचा या संख्या मालिकेमध्ये समावेश झालेला आहे आणि समावेश झाल्यानंतर या संख्यांना पूर्णत्व आलमण्याला पूर्ण संख्या म्हणतात आणि ते डब्ल्यू या अक्षरात दाखवतात। पूर्ण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्याचा पुढचा भाग आहे पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या आय या अक्षरात दाखवतात बेटा, आय। आणि त्याच्यामध्ये कोणत्या संख्या येतात? ऋण 3, ऋण 2 डॅश डॅश डॅश। ऋण 3च्या अगोदर सुद्धा बऱ्याच संख्या येतात, म्हणजे ऋण 3, ऋण 2 या ठिकाणी मी दाखवलेलं आहे। ऋण 1 0 1 2 3 डॅश 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 डॅश। म्हणजेच पूर्णांक संख्यामध्ये सर्व नैसर्गिक संख्या येतात, पूर्ण संख्या येतात आणि पूर्ण या नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या येतात। म्हणजेच 1 ची विरुद्ध ऋण 1, 2 ची विरुद्ध ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6, ऋण हजार, ऋण लाख, ऋण कोटी। इकडे सुद्धा अनंतपर्यंत आणि पुढे सुद्धा अनंतपर्यंत। म्हणजेच या पूर्णांक संख्यामध्ये पूर्ण संख्या सगळ्या आल्या, नैसर्गिक संख्या सुद्धा सगळ्या नैसर्गिक संख्या सुद्धा आलेल्या आहेत। म्हणजे या दोन्हीचा समावेश या पूर्णांक संख्येमध्ये होतो। आता पुढचा भाग आहे परिमेय संख्या। परिमेय संख्या ही क्यू या अक्षरात दाखवतात आणि परिमेय संख्या म्हणजेच कोणत्याही p/q रूपामध्ये लिहिलेली संख्या, म्हणजे 2/3 मध्ये लिहिलेली आहे, किंवा 4 ही सुद्धा परिमेय संख्या झाली, किंवा ऋण 5/2 किंवा ऋण 8 अशा प्रकारच्या संख्या सगळ्या हे सुद्धा कशा आहेत बेटा? परिमेय संख्या सुद्धा कशा आहेत? अनंत आहेत। म्हणजे परिमेय संख्यामध्ये सुद्धा या सर्व प्रकारच्या संख्याचा ह्या पूर्ण संख्या आहेत, म्हणजेच या संख्येचं दशांश रूप नाही, या संख्येला कसं आहे अंश आणि छेदामध्ये लिहिलेलं नाही, तर या पूर्ण संख्या आहेत सगळ्या। आणि या संख्या कशा आहेत? अपूर्णांकामधल्या संख्या सुद्धा कशामध्ये? या परिमेय संख्येमध्ये यांचा समावेश होतो। आणि इतर काही संख्या असतात अजून अपरिमेय संख्या। अपरिमेय संख्या सुद्धा असतात, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 वगैरे अशा प्रकारच्या संख्या, यांना म्हणायचं अपरिमेय संख्या। मग या सर्व संख्यांचा समावेश कशामध्ये होतो बेटा? आर बरोबर आहे वास्तव संख्यामध्ये या सर्व प्रकारच्या संख्यांचा समावेश होतो बेटा। कोणत्या कोणत्या? म्हणजेच याला थोडक्यामध्ये आपण आता संच प्रकरण बघितलेलं आहे। या संच प्रकरणाच्या भाषेमध्ये लिहायचं असेल तर n हा उपसंच आहे डब्ल्यूचा, म्हणजेच पूर्ण संख्या जी आहे पूर्ण संख्येचा उपसंच काय आहे? n आहे। n उपसंच डब्ल्यू आणि डब्ल्यू उपसंच कशाचा आहे? आय चा उपसंच आहे, म्हणजेच पूर्णांक संख्येचा। आणि पूर्णांक संख्या कशाचा उपसंच आहे? तर परिमेय संख्याचा, म्हणजेच क्यू चा उपसंच आहे। आणि क्यू कशाचा उपसंच आहे बेटा? तर आर चा, म्हणजेच वास्तव संख्येचा उपसंच आहे। हे आपण लक्षामध्ये ठेवा। म्हणजेच या सर्व प्रकारच्या संख्यांचा समावेश
या वास्तव संख्येमध्ये होतो. वास्तव संख्येमध्ये नैसर्गिक संख्या आल्या, पूर्ण संख्या आल्या, परिमेय संख्या आल्या आणि पूर्णांक संख्या आल्या, सर्व प्रकारच्या संख्यांचा समावेश या वास्तव संख्येमध्ये होत असतो. आणि याचा पूर्ण आपल्याला अभ्यास या सराव संचामध्ये सुद्धा करायचा आहे आणि या पूर्ण प्रकरणामध्ये सुद्धा करायचा आहे बेटा. हे आपण समजून घ्यावं. म्हणजेच वास्तव संख्या म्हणजे सर्व प्रकारच्या संख्यांचा, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या, अपरिमेय संख्या या सर्व संख्यांचा समावेश वास्तव संख्येमध्ये होतो. म्हणजेच संख्या रेषेवर जी जी संख्या दाखवता येते त्या सर्व संख्याचा कोणत्याही बिंदूवर जर आपण टिंब दिलं, अशी संख्या रेषा असते बेटा. या संख्या रेषेवर कोणत्याही ठिकाणी आपण टिंब दिलं, इथं समजा 0 आहे, इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं टिंब दिलं तर या टिंबच आपल्याला कोणतं टिंब आहे, इथं बिंदू जे दाखवला, या बिंदूचं स्थान काय, या बिंदूची किंमत काय, या बिंदूची वास्तव किंमत या ठिकाणी आपल्याला वास्तव संख्येमध्ये काढता येत असते. इकडच्याही काढता येते, इकडच्याही काढता येते, कोणीकडल्याही काढता येते बेटा. हे ऋण 1 आहे समजा आणि हे ऋण 2 आहे, तर या बिंदूची आपल्याला इथल्या बिंदूची किंमत सुद्धा काढता येते. म्हणजे संख्या रेषेवर कोणत्याही बिंदू जर घेतला आपण, त्या बिंदूची किंमत आपल्याला वास्तव संख्येमध्ये काढता येत असते मुलांनो. हे लक्षामध्ये ठेवा. तर आपण आता या सराव स्थिती 2.1 मधले विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण बघूयात. पहिला प्रश्न आहे बेटा, खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. आता ही संख्या दिली, आता कोणत्या परिमेय संख्येचं दशांश रूप खंडित, दशांश रूप खंडित कशाला म्हणायचं बेटा, म्हणजे एखाद्या संख्येला समजा भागलं, आता 44 ही संख्या आहे, 44 ला 5 न भागलं, 45 40 दशांश दिला, उरला किती 40 बेटा, 4 उरला, 4 ला भाग जात नाही, इथं दशांश दिला, दशांश दिल्यानंतर या 4च्या पुढे 0 घेता येते, 40 झाले, 45 40. आता याचं उत्तर संपलं बेटा. इथं बाकी काय आली, 45 40 म्हणजे बाकी आली 0. मग अशा प्रकारे जेव्हा बाकी 0 येते तेव्हा इथं पुढे दशांश चिन्ह वाढते का, याच्या दशांशाच्या पहिल्या स्थळानंतर दुसरं स्थळ, तिसरं स्थळ काय वाढते का, नाही. दुसरं स्थळ वाढते म्हणजे आपण 0 घेऊ शकतो, परंतु इतर कोणता अंक येते का, नाही. मग अशा प्रकारच्या भागाकाराला म्हणायचं, अशा प्रकारच्या दशांशाच्या रूपाला म्हणायचं खंडित दशांश अपूर्णांक. आणि समजा एखाद्या संख्येमध्ये 10/3 आहे, 10 ला 3 न भागलं, 3 त्रिक 9, 1 उरला बेटा, परत दशांश चिन्ह दिला, परत 10 झाला, 3 त्रिक 9, परत 9चा भाग केला, परत 1 उरला, परत 10 झालं, 3 त्रिक 9. म्हणजे आपण हे आता 3 दशांश चिन्ह 3 3 3 3 3 कितीही वेळेस पुढे आपण याला लिहू शकतो बेटा. मग याला म्हणायचं अखंड आवर्ती दशांश अपूर्णांक. हे झालं खंडित दशांश अपूर्णांक, हे झालं अखंड आवर्ती दशांश अपूर्णांक. तर आपल्याला या ठिकाणी या संख्येचं रूप कोणतं आहे, खंडित आहे का अखंड आवर्ती आहे, हे आपल्याला लिहायचं आहे. तर कसं लिहायचं बेटा, अतिशय सोपी याचा गुणधर्म अतिशय सोपा आहे. काय सांगायचं त्याच्यामध्ये, ज्या संख्येच्या छेदामध्ये 2 आणि 5 हे दोनच समजा त्याचे जर अवयव असतील, मूळ अवयव असतील 2 किंवा 5 पैकी, इतर कोणतेही अवयव नसतील, मूळ अवयव नसतील, 2 किंवा 5 व्यतिरिक्त इतर कोणतेही मूळ अवयव नसतील, तर ते कसं असते, खंडित दशांश चिन्ह असते बेटा. कसं असते, खंडित. म्हणजे 2 किंवा 5 असेल तर त्या संख्येला, त्या संख्येचं उत्तर दशांश रूप कसं येते, खंडित येत असते. हे लक्षामध्ये ठेवा. मग 13/5 या संख्येचं दशांश रूप कसं येईल, मग खंडित दशांश रूप, खंडित दशांश रूप येते याचं. 13/5 ला भागून बघा वाटल्यास, 13/5, 5 दोन्ही 10, 3 उरले, दशांश चिन्ह दिला, 3च्या पुढे 0 घेतला, 5 सख 30. आता हे पुढे भागाकार जाते का बेटा, जात नाही. म्हणजे हे काय झालं, खंडित दशांश रूप झालं. आता 2/11 आहे, 2 ला 11 न भागून बघा बेटा, 11 न भागलं, भाग जात नाही, 0चा भाग दिला, दशांश चिन्ह दिलं, मग दशांश चिन्ह दिल्यानंतर इथे 0 घेतला, मग 11 1 11, 11 वजा केले बेटा, 11 वजा केल्यानंतर किती उरले, मग 9 उरले, 9च्या पुढे परत 0 घेतला, मग परत 11 8 88 झालं, 88 मधून 90 मधून 88 गेले, 2 उरले, परत 0 घेतला, 11 1 11, मग 11 गेल्यानंतर किती उरले, 9 उरले, आणि परत 9 उरल्यानंतर परत 0 घेतलं, मग किती झाले बेटा, 90 झाले, मग 11 8 88. म्हणजे हे काय होत आहे या ठिकाणी, 0.1818 असं ते जाणार. मग अशा प्रकारच्या दशांश अपूर्णांकाला म्हणायचं अखंड आवर्ती दशांश अपूर्णांक. अखंड आवर्ती म्हणजेच याची या ठिकाणी 1818 ची काय होत जाईल, पुढे पुनरावृत्ती होत जाईल. म्हणजेच याला आपल्याला असं लिहिता येते बेटा,
0.1818 डॅश 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 म्हणजेच 0.18च्या वर जर असं बार दाखवला म्हणजे 18 या दोन अंकांची पुढे काय होत आहे, पुनरावृत्ती होत आहे. म्हणजे हे दोन अंक काय होतील, पुढे पुन्हा येत जातील. म्हणजे अशा प्रकारच्या दशांश पूर्णांकाला अखंड आवर्ती दशांश पूर्णांक म्हणतात. हे आपण शिकलेलं असेल किंवा शिकलेलं नसेल, विसरून गेला असेल तरी लक्षामध्ये ठेवा बेटा. अशा प्रकारे मग 2/11 हा कोणता अपूर्णांक आहे, अखंड आवर्ती दशांश रूप आहे. अखंड आवर्ती दशांश रूप. आता एक गोष्ट तुम्हाला सांगितलं बेटा गुणधर्म, की जर समजा त्यांच्या छेदामध्ये 2 आणि 5 व्यतिरिक्त इतर कोणताही मूळ अवयव असेल, जसं या ठिकाणी 11 होता, तर ती संख्या कशी असते, ते दशांश रूप कसं असते, अखंड आवर्ती असते. आणि 2 किंवा 5 हे दोन पैकी एकच जर मूळ अवयव असेल त्याचा, तर ते दशांश रूप कसं असते, खंडित दशांश रूप असते बेटा. हे लक्षामध्ये ठेवा. आता या ठिकाणी 16 ही संख्या छेदामध्ये आहे. मग 16चे मूळ अवयव काय पडतात, तर 16चे मूळ अवयव पडतात 2 गुणिले 8, तसंच 2 गुणिले 2 गुणिले 4, तसंच 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4. हे झाले मूळ अवयव. म्हणजे या सगळ्या मूळ अवयवामध्ये 16च्या काय 2 2 2 2च आहे बेटा. इतर कोणता अंक आहे का, नाही. म्हणजेच 16 कोणत्याही संख्येला भागलं तर त्या संख्येचं दशांश रूप कसं येईल, तर खंडित दशांश रूप आहे बेटा, खंडित. मग तिसऱ्याचं उत्तर काय आहे या ठिकाणी, खंडित दशांश रूप. याला खंडित दशांश रूप लिहून टाकायचं. प्रत्येक भागाकार आपल्याला करत बसण्याची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला समजावून पहिले 2 भागाकार करून दाखवले. आता पुढची संख्या आहे 125. 125चे जे मूळ अवयव पाडले आपण, तर 125चे मूळ अवयवामध्ये काय काय पडते बेटा, बघा बरं. 3 न भाग जातो, 3 चौक 12, 5 9 7 आणि 8, सॉरी 3 न जात नाही, 5 न जातो, 5 2 10, 2 उरले, 5 5 25 आणि सरळ 5 5 25 आणि सरळ 5 1 5. तर 125च्या मूळ अवयवामध्ये काय पडलं बेटा, 125 आहे ना, 17/125. 17/125 मध्ये या ठिकाणी 5 न फक्त 5 हा एकमेव मूळ अवयव आहे याचा. म्हणजेच 5 हा मूळ अवयव आहे, म्हणजे 5 व्यतिरिक्त इतर कोणता आहे का, नाही. म्हणून हे सुद्धा काय आहे, खंडित दशांश रूप आहे, कारण याचा मूळ अवयव फक्त 5 आहे. खंडित दशांश रूप. आता शेवटची संख्या आहे 11/6. 11/6 ला या ठिकाणी 6चे मूळ अवयव कोणते कोणते पडतात, बेत्रिक 6, म्हणजे 3 हा त्याचा मूळ अवयव पडतो. म्हणजे 2 आणि 5 व्यतिरिक्त 3 ही संख्या आली. म्हणजेच हे कसं आहे मग रूप याचं, अखंड आवर्ती दशांश अपूर्णांक. अखंड आवर्ती दशांश रूप. तर अशा प्रकारे हे समजून घ्यावं मुलांनो. छेदामध्ये म्हणजेच छेदस्थानचे जे अंक असतात त्या अंकाच्या मूळ अवयवामध्ये 2 आणि 5 या व्यतिरिक्त इतर कोणते मूळ अवयव असतील तर ते अखंड आवर्ती, आणि 2 आणि 5 हे दोन पैकी एक किंवा 2 आणि 5 हे दोन्ही समजा मूळ अवयव असतील तर त्या संख्येचं दशांश रूप हे खंडित असते. हे गोष्ट 2 बाबी लक्षामध्ये ठेवायच्या आणि त्यावरून याचं उत्तर लिहिलेलं आहे आपण, आणि त्यावरूनच लिहायचं असते, काय नाही, फक्त एवढंच लक्षामध्ये ठेवायचं आहे म्हणून. तर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, खालील परिमेय संख्या दशांश रूपामध्ये लिहा. आता ही परिमेय संख्या दशांश रूपामध्ये लिहायची 127/200. दशांश रूपामध्ये लिहिण्यासाठी या परिमेय संख्येला म्हणजेच वरच्या अंशाला खालच्या छेदानं भागायचं, म्हणजे दशांश रूपामध्ये त्याला लिहिता येते. किंवा छेद त्याचा 100 करायचा, किंवा छेद त्याचा 10 करायचा असते, 1000 करायचा असते. कशाही प्रकारे आपण याला दशांश रूपामध्ये लिहू शकतो. एक तर याला 1000 छेद करू शकतो. 1000 छेद करण्यासाठी याला किती न गुणावं होतं बेटा, तर 200चं 1000 करण्यासाठी 5 न गुणायचं. म्हणजे खाली 5 न गुणलं म्हणजे काय होते, वर सुद्धा 5 न गुणायचं. 127 गुणिले 5 छेद 200 गुणिले 5, म्हणजे खाली काय झालं, 200 गुणिले 5 काय झालं, 1000 झालं. आणि वर 127 गुणिले 5 काय झालं, 5 7 35 ला 5 हाच्याले 3, 5 2 10 आणि 3 13 ला 3 हाचाला 1, 5 1 5, 5 आणि 1
635 छेद 1000 आहे बेटा. मग 635 छेद 1000 आहे. मग 1000 न भागलेला आहे. लक्षामध्ये ठेवा बेटा, कोणत्याही संख्येला, समजा इथं 635 आहे, आता 635 ला फक्त 635 आपण लिहिलं आणि याच्या खाली काहीच नसते म्हणजे काय असते बेटा, 1 असते. आणि समजा याच संख्येला 635 मग 1 आहे म्हणजे याचं दशांश चिन्ह कुठं आहे, दशांश शून्य आहे याचं उत्तर. मग 635च्या खाली जर आपण 10 केलं बेटा तर इथलं दशांश चिन्ह काय होते, इथं येते. म्हणजे त्याचं उत्तर काय येते, 635 छेद 10 जर असेल तर याचं उत्तर काय येते, 63.5 येते बेटा. म्हणजे दशांश स्थळ कुठं सरकते, एक स्थळ डावीकडे सरकते. म्हणजे 10 न भागलं तर एक स्थळ दशांश चिन्ह कोण सरकायलाय, डावीकडे सरकायलाय. आणि जर याला 100 न भागलं बेटा, 100 न, मग 100 न भागल्यानं हे दशांश चिन्ह इथलं काय होते, 2 स्थळ डावीकडे सरकते. म्हणजे याचं उत्तर येते 6.35 हे याचं उत्तर येते बेटा. 100 न भागल्यानं 635 ला. आता या ठिकाणी 635 ला आपण 635 ला किती भागत आहोत, 1000 न भागत आहोत. मग 1000 न भागल्याने इथलं दशांश चिन्ह या 635च्या पुढचं दशांश चिन्ह किती स्थळ डावीकडे येईल बेटा, तर 3 स्थळ. जितके शून्य खाली छेदामध्ये असतात तितके स्थळ दशांश चिन्ह डावीकडे सरकत जातो बेटा भागाकारामध्ये. म्हणजे इथं 1 स्थळ, 2 स्थळ आणि 3 स्थळ म्हणजे दशांश 0.63 हे याचं उत्तर येते. म्हणजे दशांश 635 म्हणजेच काय होते याचं उत्तर, दशांश 635 म्हणजे त्याला 0.635 अशा प्रकारे लिहितात बेटा. म्हणजेच हे लक्षामध्ये एवढंच ठेवायचं की छेदामध्ये जर 1 शून्य असलं की दशांश 1 स्थळ डावीकडे, छेदामध्ये 2 शून्य असले की दशांश चिन्ह 2 स्थळ डावीकडे, छेदामध्ये 3 शून्य असले की दशांश चिन्ह 3 स्थळ डावीकडे सरकत असतो भागाकारामध्ये. म्हणजे याचं उत्तर आलं या ठिकाणी 0.635 हे याचं उत्तर आलेलं आहे मुलांनो. हे समजून घ्या. अशा प्रकारे आपण करायचं असते. या छेदाचं रूपांतर 10 मध्ये करायचं, 100 मध्ये करायचं किंवा 1000 मध्ये करायचं, म्हणजे आपल्याला भागाकार करायला सोपं जाते. आता इथं समजा त्या 100 मध्ये होतच नसेल रूपांतर त्याचं, तर अशा संख्येमध्ये काय करायचं, सरळ सरळ त्या 25 ला 99 न भागून टाकायचं. मग आता 25 लिहिले आणि 25 ला 99 न भागलं, 99चा पाडा आपल्याला सहज तयार करता येतो. 99 पेक्षा कसं आहे, 25 लहान आहे. मग सुरुवातीला कितीचा भाग जातो, 0चा भाग देणार आणि 0चा भाग देऊन दशांश चिन्ह, 0चा भाग देऊन दशांश चिन्ह, 0चा भाग गेल्यानंतर वजा 0 होणार, 0 वजा झाल्यानंतर खाली 25 येणार आणि खाली 25 येऊन नंतर परत मग 25च्या पुढे काय घ्यावं लागणार, आपल्याला 0 घ्यावं लागणार. मग आपण पहिल्या पहिली जागा थोडीशी कमी आहे म्हणून इथं सरळ दशांश चिन्ह देऊन इथं 25च्या पुढे काय केलं, 0 घेतलं. आता 99 म्हणजे जवळपास 100 आहे. 100 दोन्ही 200 होतात, 200 दोन्ही 300 होतात. म्हणजेच 99 त्रिक 297 होतात. 297 याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजेच 2चा भाग देणार. म्हणजेच 99 दोन्ही 198. जवळची लहान संख्या 198 आहे. 10 मधून 8 गेले 2, इतर राहिले 4, 14 मधून 9 गेले किती बेटा, 5 राहिले. मग आता हे 52 झाले या ठिकाणी. मग अजून एक 0 घेतला बेटा. मग आता 100 5 500 होतात. 100 सक 600, 100 5 500 तर 99 5 म्हणजे 100 ला 1 कमी आहे तर 5 वेळेस 1 कमी 5 कमी म्हणजे 99 5 किती, 495 होतात बेटा, 495. मग आता इथं 10 मधून 5 गेले किती राहिले, 5 राहिले. इथे किती राहिले बेटा, 1 राहिला. 11 मधून 9 गेले 2 राहिला, इथे राहिलं 0. परत वरचे 25 आले की नाही बेटा. आता परत 25च्या पुढे 0 घेतलं, परत काय येईल या ठिकाणी 2 येईल. परत मग 198 वजा करावे लागतील. मग परत 52 उरतील या ठिकाणी आणि 52च्या पुढे परत 0 घ्यावं लागेल. परत मग इथे या ठिकाणी 5चा भाग जाईल. तर अशा प्रकारे करत जर किती वेळ जरी करत बसलं तरी आपलं उत्तर येईल का, नाही. म्हणजेच याचं उत्तर आपल्याला सरळ सरळ लिहिता येते. काय लिहिता येते बेटा, तर 0.2525 डॅश 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 म्हणजेच 0.25 याच्या डोक्यावर असा बार काढायचा. म्हणजे या 2 अंकांची काय होत आहे या ठिकाणी पुनरावृत्ती होत आहे बेटा. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. तर हे भागाकार करत बसण्याची खाली आपल्याला आवश्यकता नाही. तर 2-5 हे असं उत्तर काय करत जाईल, पुढं 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 येत जाईल. हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथपर्यंत काढलेलं आहे. तर 23/7 पुढची संख्या आहे. 23 ला 7 न भागायचं आहे. सरळ सरळ आपण 23 ला 7 न भागून बघू इथे या ठिकाणी. 7च्या कोणत्याही पाड्यामध्ये 100 येणार नाही, 10 येणार नाही, 1000 येणार नाही. म्हणून आपण सरळ 23 ला 7 न भागायचं. 7 2 14, 7 3 21,
3 मधून 1 गेले 2, 2 मधून 2 गेले 0. आता 3 पेक्षा 2 लहान आली, मग इथं काय करायचं, दशांश चिन्ह द्यायचं. दशांश चिन्ह दिले की इथं 0 घेतला. 7 2 14, 20 मधून 14 वजा केले, 10 मधून 4 गेले 6 राहिले, इथं 0. मग या 6च्या पुढे परत 0 घेतला. 7 8 56, 7 8 56. मग 10 मधून 6 गेले 4 राहिले, इथं राहिले 5 मधून 5 गेले 0, परत 0 घेतला. 7 5 35. मग 40 मधून 35 गेले 5, परत 0 घेतला. 7 5 35, 7 सक 42, 7 7 49. मग 10 मधून 9 गेला 1 उरला, परत घेतला 0, परत 7 1 7. तर मुलांना या ठिकाणी 7 1 7. मग 10 मधून 7 वजा झाले तर किती उरले, 3 उरले. मग 3 उरल्यानंतर इथं 3 आलं शिल्लक. मग 3 ला भागण्यासाठी परत 0 द्यायचं. मग किती होतात या ठिकाणी, 7 चौक 28 होतात. मग 7 चौक 28 याच्यातून वजा केले. 10 मधून 8 गेले 2 उरले, 2 मधून 2 गेले 0. मग या 2च्या पुढे परत अजून आपल्याला या ठिकाणी 0 घेता येतो. मग परत 0 घेतलं आणि इथं काय झालं बेटा, इथं लक्षामध्ये द्या. आता इथं झाले 20. मग 20 ला इथं 20 झालं. 20 या संख्येनंतर 20 7 2 14 या सगळ्यांची पुनरावृत्ती होणार आहे. 7 2 14. मग परत 6 उरतील, परत 60 होतील. मग 7 8 56 परत, म्हणजे 2 8 5 7 1 4 या सर्व अंकांची काय होत आहे या ठिकाणी पुनरावृत्ती होईल. म्हणजे त्याला आपल्याला असं लिहिता येते 3.2 8 5 7 1 4 या सर्व अंकांची या ठिकाणी पुनरावृत्ती होईल. म्हणजेच हा काय, अखंड आवर्ती दशांश अपूर्णांक आहे बेटा. अखंड आवर्ती, अखंड म्हणजे हे 6 अंकांची पुनरावृत्ती होईल. काही काही संख्येमध्ये आपण आताच बघितलं उदाहरणामध्ये, इथं 2च संख्यांची 2 अंकाची पुनरावृत्ती होत जाईल. तर या ठिकाणी 6 अंकांची पुनरावृत्ती होत जाईल. म्हणून याला म्हणायचं अखंड आवर्ती दशांश अपूर्णांक. आता पुढची संख्या आहे 4/5. 4 ला 5 न भागायचं या ठिकाणी. मग 4 ला 5 न भागताना 4 ही संख्या 5 पेक्षा कशी आहे, लहान आहे. मग 0चा भाग जातो. 0 वजा केले, 4 मधून 0 गेले 4 राहिले. दशांश चिन्ह दिलं, दशांश चिन्ह दिले की 4च्या पुढे 0 घेता येतात. मग किती झाले, 5 8 40 झाले बेटा. 5 8 40. मग 40 मधून 40 गेले, किती उरले, 0 उरले. तर अशा प्रकारे या ठिकाणी 0.8 हे याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच हे उत्तर कसं आहे बेटा, तर अखंड आवर्ती आहे का, नाही, तर खंडित दशांश रूप आहे. खंडित दशांश रूप, याच्या पुढे याचं उत्तर वाढत नाही. म्हणजे याला म्हणायचं खंडित दशांश रूप म्हणायचं बेटा. पुढची संख्या आहे 17/8. आता या ठिकाणी आपल्याला 17 ला 8 न भागायचं आहे. मग 17 ला 8 न या ठिकाणी भागूयात. 17/8. मग 17 ला 8 न भागताना 8 2 16चा भाग जातो, 2चा भाग जातो. मग 1 उरला, दशांश चिन्ह दिला. दशांश चिन्ह दिल्यानंतर इथं काय घेता येतं आपल्याला, 0 घेता येते. मग 8 1 8. 10 मधून 8 गेले, 2 उरले. 2 उरल्यानं परत 0 घेतला. 8 2 16. 20 मधून 16 गेले, किती उरले बेटा, 4 उरले या ठिकाणी. मग 4 उरल्यानंतर या 4च्या पुढे आपल्याला 0 घेतला तर 8 5 40चा भाग जातो पूर्ण. 8 5 40. समजा इथं 40 उरले. मग 8 5 40चा पूर्ण भाग जातो, म्हणजे 0 0 उरले आहेत. म्हणजे 2 दशांश चिन्ह 1 2 5 हे खंडित दशांश अपूर्णांक आलेला आहे या ठिकाणी. खंडित का आला बेटा, कारण या 8 चे मूळ अवयव जे आहेत ते फक्त काय 2 आहेत. म्हणजे तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे, जर कोणत्याही छेदस्थांच्या संख्येचे मूळ अवयव 2 किंवा 5 यापैकी एक संख्या असेल किंवा ते दोन्ही संख्या असतील तर त्या संख्येचे मूळ अवयव हे खंडित दशांश चिन्हामध्ये येतात. खंडित दशांश रूपामध्ये याचं उत्तर येते. आणि 2 किंवा 5 व्यतिरिक्त इतर जर मूळ अवयव असतील 3 7 11 अशा प्रकारची संख्या असतील तर ते कसे असतात, अखंड आवर्ती अशा प्रकारचे त्याचे मूळ त्याचं रूप येत असते. तर अशा प्रकारे मुलांनो आपण प्रश्न पहिला व दुसरा या ठिकाणी सोडवलेला आहे. तर लगेच आपल्याला या ठिकाणी तिसरा प्रश्न सोडवायचा आहे. तर मुलांनो या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे, खालील परिमेय संख्या p/q रूपात लिहा. म्हणजेच याला परिमेय संख्येच्या रूपामध्ये लिहायचं आहे, p/q रूपामध्ये. म्हणजे इथं दशांश अपूर्णांकामध्ये आहे, याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपल्याला या ठिकाणी या परिमेय संख्या लिहायच्या आहेत. मग 0.6 आणि याच्यावर आपले हे आवर्ती आहे म्हणून या ठिकाणी चिन्ह दाखवलेलं आहे. एक संख्या जेव्हा आवर्ती असते तेव्हा असा टिंब दाखवलेला असते त्या संख्येच्या वर. मग याला कसं लिहायचं बेटा, कसं करायचं बघा बरं. समजा x बरोबर आहे 0.6
6 6 6 डॅश 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 डॅश, म्हणजेच याचा अर्थ होतो डॅश 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 म्हणजेच 0.6 बार. मग आता जेव्हा इथं 1 x असते बेटा, तेव्हा इथं काय करायचं, 1 x बरोबर एका स्थळावर जेव्हा दशांश चिन्ह असते ते दशांश चिन्हाच्या पुढे वर डोक्यावर जर या ठिकाणी बार दाखवलेला असेल किंवा असं टिंब दाखवलेला असेल तर इथं एका स्थळावर दशांश चिन्ह आहे. मग इकडून उजवीकडून मोजल्यानंतर मग याला 10x घ्यायचं. 10x बरोबर आहे 10x न या संख्येला गुणलं, 10 न गुणल्यानंतर म्हणजे इकडच्या x ला 10 न गुणलं तर या संख्येला सुद्धा 10 न गुणावं लागेल. मग 10 न गुणल्याने ही संख्या काय होईल बेटा, 6.666 अशा प्रकारे होईल. म्हणजेच याला आपल्याला कसं लिहिता येईल 10 न गुणल्यानंतर, तर 6.6 आणि या 6च्या डोक्यावर काय आपल्याला असा आवर्ती म्हणून एक टिंब दाखवायचा. मग 6.6 बार म्हणतो आपण याला, आणि हे काय 0.6 बार. मग याला काय करायचं, म्हणून 10x वजा वरचा x बरोबर आहे 6.6 बार वजा 0.6 बार असं करायचं बेटा. मग 10x मधून 1x गेले किती राहिले, मग आता या ठिकाणी 9x राहिले. 9x बरोबर आहे हे 0.6 बार आणि हे 0.6 बार, या दोघांची वजाबाकी होते आणि हे 6 पूर्णांक शिल्लक राहतो बेटा. 6 हे 6 राहते, 0.6 इथलं उडालं आणि इथलं 0.6 उडालं. मग आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून मग आपल्याला कसं लिहिता, मग आता x बरोबर आहे, आता हे 6 ला 6 लिहायचं आणि गुणाकारामधलं 9 या ठिकाणी भागाकारामध्ये, तर x बरोबर 6/9 असं आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहिता येते बाळांनो. मग आपल्याला याला असं व्यवस्थित करून घ्यायचं, x बरोबर 6/9 हे याचं उत्तर आहे बेटा. मग 3.7 आणि त्याच्या डोक्यावर बार, मग याला आपल्याला कसं लिहिता येते, समजा याला सुद्धा तसंच लिहायचं. समजा x बरोबर आहे 0.373737 डॅश 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 बरोबर. मग 0.37 बार, याचाच अर्थ काय होतो, हा होतो, आणि याचाच अर्थ काय होतो, हा होतो. मग इथं जर समजा या दोन स्थळानंतर दशांश चिन्ह आहे बेटा, लक्षात घ्या, इथं एका स्थळानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून इथं 10 न गुणलं, दोन स्थळानंतर दशांश चिन्ह असले किती न गुणायचं, 100 न गुणायचं बेटा. म्हणून 100x, आता 100x बरोबर याची किंमत काय होते, 100x म्हणजेच 100 ने याला गुणलं तर काय होते, दोन स्थळ दशांश चिन्ह कोणीकडे सरकतो बेटा, उजवीकडे सरकतो. जसं भागाकारामध्ये आपण बघितलं याच व्हिडिओमध्ये, दशांश चिन्ह भागल्यानंतर दोन स्थळ 100 न भागलं, दोन स्थळ डावीकडे सरकेल, आणि तसंच गुणाकारानं 100 न गुणल्यानंतर दशांश चिन्ह दोन स्थळ उजवीकडे सरकतो. 10 न गुणलं तर एका स्थळानं उजवीकडे सरकतो आणि 100 न गुणलं तर दोन स्थळ उजवीकडे सरकतो. म्हणजे त्याचं उत्तर काय आहे बेटा, 37.3737 म्हणजेच 37.37 बार असा याचा अर्थ होतो. मग आता 100x वजा x करायचं, म्हणून 100x वजा x बरोबर आहे 37.37 बार वजा 0.37 बार बरोबर आहे. 0.37 बार आणि 0.37 बार याची किंमत याच्यातून हे वजा केल्याला काय येते, 0 येते. म्हणजे 37 उत्तर येते 37.0. म्हणजेच x बरोबर आहे. मग 100x वजा x काय होतं बेटा, या ठिकाणी 100x मधून x गेलं तर 99x होतात, हे 99x. म्हणून x बरोबर आहे 37 ला 37 आणि गुणाकारामधलं 99 या ठिकाणी भागाकारामध्ये x बरोबर आहे 37/99 हे याचं उत्तर येते बेटा. आता पुढची संख्या आहे 3.17 आणि डोक्यावर बार, हे सुद्धा तसंच करायचं. समजा x बरोबर आहे 3.17 बरोबर आहे 3.17 आणि बार. मग इथं सुद्धा किती स्थळानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून दोन स्थळानंतर, मग याला सुद्धा लिहायचं, म्हणून 100 न गुणायचं. मग 100x बरोबर आहे, याला 100 न गुणलं काय होतं, दशांश चिन्ह दोन स्थळ पुढे सरकला, म्हणजेच काय झालं हे बेटा 317.17 बार झालं. तसंच करायचं पुन्हा 100x वजा x बरोबर आहे 317.17 बार वजा 3.17 बार बरोबर आहे. 317 मधून 3 गेले बेटा 314 राहतात आणि 17 बार आणि 17 बारची वजाबाकी 0 येते. म्हणजे त्याचं उत्तर काय येते बेटा 314. आणि 100x मधून 1x गेला किती राहिला मुलांनो 99x राहिला. म्हणून x बरोबर आहे
314 आणि छेद गुणाकाराचं 99 इकडं भागाकारामध्ये, हे याचं उत्तर आलं बेटा या ठिकाणी. तर पुढची संख्या आहे 15.8912. याला सुद्धा तसंच करायचं. समजा x बरोबर आहे 15.8989 डॅश 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 बरोबर आहे 15.89 बार, हे याचा अर्थ होतो. अशा प्रकारे आपण लिहिलं. म्हणून परत इथं किती स्थळांतर दशांश चिन्ह आहे? 2 स्थळांतर दशांश चिन्ह आहे. मग याला किती न गुणायचं? 100x बरोबर आहे 100x न गुणल्यानंतर काय होते बेटा? हे दशांश चिन्ह किती स्थळ पुढे सरकते? 2 स्थळ सरकते. म्हणजेच किती झाले हे? 1589.89 बार. मग तसंच मग आता 100x वजा x बरोबर आहे 1589.89 बार वजा 15.89 बार. आता 1589 मधून 15 वजा करायचे बेटा. 9 मधून 5 गेले किती राहतात? 4 राहिले. 8 मधून 1 गेला 7 राहिला. आणि हे 5 ला 5 आणि हे 1 ला 1 1574. दशांश चिन्ह काय येते? दशांश चिन्ह पुढे हे 8 बार 8 बार हे काय होते? कॅन्सल होते. शून्य किंमत आहे त्याची. म्हणजेच याची किंमत येते 1574 आणि 100x वजा x किती होतात बेटा? तर 99x होतात. मग x बरोबर आहे 1574 छेद 99. हे आपण याला अशा प्रकारे परिमेय संख्येच्या रूपामध्ये लिहिलेला आहे. शेवटची संख्या आहे 2.514. मग आता इथं काय करायचं? समजा x बरोबर आहे 2.514 अशा प्रकारे लिहायचं. डॅश 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 बरोबर आहे 2.514 आणि याच्या डोक्यावर 12 असं लिहिलेलं आहे. म्हणून आता या ठिकाणी ह्या दशांश चिन्हाच्या किती स्थळांतर दशांश चिन्ह आहे? 3 स्थळांतर दशांश चिन्ह आहे. 1 2 3. मग एका स्थळांतर दशांश चिन्ह असल्यानं आपण किती गुणलं? 10 न गुणलं. 2 स्थळांतर दशांश चिन्ह असल्यानं आपण किती गुणलं? 100 न गुणलं. आता या ठिकाणी 3 स्थळांतर दशांश चिन्ह आहे. मग याला किती न गुणायचं? 1000 न गुणायचं बेटा. म्हणजेच काय होते? 1000x बरोबर आहे 1000 न गुणल्यानंतर दशांश चिन्ह किती स्थळ पुढे सरकते बेटा? 3 स्थळ. 10 न गुणल्यानं 1 स्थळ, 100 न गुणल्यानं 2 स्थळ, 1000 न गुणल्यानं 3 स्थळ. म्हणजे त्याचं उत्तर काय येते? मग 2514 दशांश चिन्ह 514 हे अशा प्रकारे वर बार देता येतं आपल्याला. मग आता म्हणून 1000x वजा x बरोबर आहे 2514 दशांश चिन्ह 514 वजा 2.514. आता 1000 मधून x वजा केला तर किती x राहिले बेटा? 999x राहिले. म्हणून 999x बरोबर आहे. आता हे याची किंमत 0 आली. मग 4 मधून 2 गेले 2 आणि हे किती राहिला? 1 ला 1 5 ला 5 आणि 2 ला 2. ह्याच्यातून हे वजा घेतलं किती आली किंमत त्याची? 0 आली. म्हणजे 2512 झाला बेटा. म्हणून x बरोबर आहे 2512 छेद 999. अशा प्रकारे या शेवटच्या गणिताला सुद्धा आपण p छेद q रूपामध्ये लिहिलेलं आहे. अशा प्रकारे मुलांना आपण 2.1 मधले 3ही प्रश्न सोडवले. प्रश्न पहिला, दुसरा व तिसरा या ठिकाणी सोडवलेला आहे. आपल्या सर्वांना हा भाग आवडला असल्यास, समजले असल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व लाईक व कमेंट सुद्धा अवश्य करा मुलांना. धन्यवाद. जय गुरु.